जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। पाणी प्रश्नी 8व्या दिवसात कारवाई करा अन्यथा मतदानावर बहिष्कार, इनामचा मूक मोर्चाद्वारे इशारा। 4 वर्षापूर्वी इचलकरंजी शहरास मंजूर असलेल्या सोळकोट पाणी योजनेबाबत गेल्या 14 महिन्यापासून इचलकरंजीकर आंदोलन करत आहेत। सदर योजनेबाबत 8 दिवसात कारवाई झाली नाही तर इचलकरंजीकर नागरिक मतदानावर बहिष्कार टाकतील असा इशारा निवेदनाद्वारे इनामच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रांताधिकारी यांच्याद्वारे मूक मोर्चाने देण्यात आला। इचलकरंजी शहरास मंजूर असलेले सोळकोट पाणी योजनेची अंमलबजावणी व्हावी याकरिता वेगवेगळे आंदोलने होत असताना गतिमान शासन उदासीन का? एका कागलताल मतदारसंघाच्या आमदारकीसाठी आपण आमच्या 4 लाख लोकसंख्येच्या नागरिकांची पाणी का पळवत आहात? वस्त्रोद्योगाचे मँचेस्टर व हजारो लोकांना रोजगार देणाऱ्या इचलकरंजी शहरास पाणी देण्याबाबत आपण उदासीन का आहात? एकीकडे रक्तपाताची भाषा करणारे इचलकरंजी शहराची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करणारे मोकाट आहेत, पण पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या सर्वसामान्य जनतेवर आपण राजकीय दबावातून गुन्हे नोंद करत आहात, हे कितपत योग्य आहे असे प्रश्न निवेदनाद्वारे उपस्थित करत इचलकरंजी शहरास पाणी न देणाऱ्या व पाणी मागणाऱ्यावर गुन्हे नोंद करणाऱ्या शासनाचा आम्ही मूक मोर्चाद्वारे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलो आहोत। तातडीने आमच्या शहरासाठी मंजूर असलेल्या योजनेची अंमलबजावणी करावी, अन्यथा येथून पुढे आम्हाला आंदोलन तीव्र करावे लागेल। 8 दिवसात जर आपण योजनेबाबत कारवाई न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देत त्यांची जोरदार जनजागृती करण्याचा निर्धार करण्यात आला। यावेळी बोलताना प्रसाद कुलकर्णी व अभिजित पटवा यांनी माणसाला दरडोई 135 लिटर पाणी रोज देणे शासनाचे कर्तव्य असल्याची आठवण प्रांतांना करून दिली। मोर्चात उमेश पाटील, मीना कासार, रुपाली माळी, कल्पना माळी, राजू कोनूर, अमित बियानी, संजय डाके, अमोल ढवळे, रवींद्र भंडारी, विद्यासागर चराटे, राजू आर्गे, संजय डाके, शीतल मगदूम, अमल मोरे, राम आडकी, ध्रुवती दळवाई, जतीन पोद्दार, डॉक्टर सुप्रिया माने, अरुण बांगड, अमित पटवा, हर्षल बोरा, उदयसिंह निंबाळकर, राजू पारिक, घनश्याम भुतडा, सुहास पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते। मोर्चात मदन कारंडे, रणजित जाधव, प्रताप ओगाडे, राहुल खंजिरे, राहुल सातपुते, विनायक महाजन, शशांक बावस्कर, सागर चाळके, विकास चौगले, सतीश मुळीक, राजू बोंद्रे, प्रकाश मोरबाळे, रावसाहेब निर्मळ, कृष्णा कारंडे यांच्यासह प्रिंटिंग प्रेस असोसिएशन, फॅब्रिकेशन असोसिएशन, कॉम्प्युटर असोसिएशन, जागृती यंत्रमाग संघटना, श्री वर्धमान, श्वेतांबर, स्थानकवासी जैन श्रावक संघ, इचलकरंजी क्रीडा असोसिएशन, इचल इलेक्ट्रॉनिक असोसिएशन, इचलकरंजी डेव्हलपमेंट फोरम अँड फ्रेंड सर्कल यांनी भेट देऊन पाठिंबा दिला। मतदानावर बहिष्कार का? मतदानावर बहिष्कार टाकणे योग्य नाही असे प्रांताधिकारी मौसमी बर्डे यांनी शिष्टमंडळात सुनावले, पण दरडोई दररोज 135 लिटर पाणी देणे आवश्यक असल्याचे इनामने ठासून सांगितले। इचलकरंजी नागरी मंचने गेल्या 12 वर्षापासून जागरूक नागरिक घडवण्याचे काम करते। आजपर्यंत या दरम्यान जेवढ्या निवडणुका झाल्या त्यावेळी समाजवादी प्रबोधनीसह इतर समविचारी संघटना सोबत इनामने स्वखर्चाने मतदान जागृती मोहीम राबवली आहेत, हजारो पत्रके वाटली आहेत। असे असतानाही शासन गेल्या 20 वर्षापासून पाणी प्रश्नी दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे या निर्णयापर्यंत यावे लागत असून यावर ठाम इनाम असल्याचे सांगत हा प्रसंग टाळायचा असल्यास त्वरित योजनेबाबत निर्णय घ्यावा असे मत व्यक्त केले। संविधान राष्ट्रीय कर्तव्य असले तरी संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या बोध वचनानुसार पुढील पिढीचा जीवन मार्ग सुखकर करणे याला अनुसरून भविष्यात पाण्याची परिस्थिती भीषण होऊ नये म्हणूनच उपाययोजनेसाठी आम्ही मतदानावर बहिष्काराच्या कठोर निर्णयापर्यंत आल्याचे अभिजित पटवा यांनी स्पष्ट केले। न्यूज चॅनल नेटवर्क सह आणि अशा पद्धतीमुळे नागरिक म्हणजे स्वखर्चाने वाटलेले आहेत। कुठल्याही शासकीय आपण 1 रुपयाची मदत घेत नाही। आपल्या नागरिकांनी 18-15 दिवस फिरून मतदान करा म्हणून लोकांना जागृत केले, पण शासन आपल्याला पाणी देऊ शकत नाही। ह्या गोष्टीचा निषेध म्हणून आपण त्यांना तिथे विनंती केलेली आहे की 8 दिवसात हा प्रश्न आपला वरती तुम्ही पोहोचवा आणि त्याची कारवाई करा, मिटिंग लावा, काय असेल ते आम्हाला निर्णय द्या। तो जर तुम्ही दिला तर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा संबंध येत नाही। जर तुम्ही निर्णय नाही दिला तर मात्र नागरिक आता स्वतःच नागरिक सांगत आहे की आम्ही पाणी जर दिलं तर मतदान करणार। तर या पद्धतीनं ह्याला बळ मिळेल आणि इचलकरंजी नागरिक म्हणजे पण पाणी जर शासन दिलं नाही तर मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकायचा निर्णय घेण्याची शक्यता पुढे 8 दिवसानंतर आपण तो निर्णय दाखवून दिलेला आहे। 8 दिवसानंतर याबाबत स्पष्टता देण्यात येईल। धन्यवाद। शासनाचे प्रत्येक माणसाला दर दिवशी 135 लिटर पाणी देणं हे कर्तव्य आहे। शासन हे काम करतंय का? हा प्रश्न आपण त्या अधिकाऱ्यांना विचारावा। आम्ही पण आज त्यांना हा प्रश्न विचारतो। संस्था सर्व संघटनांचं आम्ही मनापासून आभार मानतो आणि इथून पुढील काळात सुद्धा आपण शहराचा पाणी सुटावा यासाठी अशाच पद्धतीनं
आम्हाला साथ द्यावी ही आम्ही नम्र विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय हिंद. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.